धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे आज भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। तब्बल 650 पेक्षा जास्त नोकऱ्यांची संधी, मोठ्या नामांकित कंपन्यांची उपस्थिती, पण आश्चर्याची बाब म्हणजे नोकऱ्यांपेक्षा उमेदवारांची संख्या कमी असल्याचं चित्र समोर आलं आहे। भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात टीव्हीएस, हुंडाई, राजयोग मोटर्स, हॉटेल गंधर्व, तन्मय मॉल यांसारख्या विविध नामांकित कंपन्यांनी जॉब ऑफर करत सहभाग घेतला। तरुणांसाठी तब्बल 650 पेक्षा अधिक नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र या मेळाव्यात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली। मुलांच्या तुलनेत मुलींची उपस्थिती अनेक पटीने जास्त होती। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयातील हॉलमध्ये संपन्न झाले। यावेळी धाराशिव जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त दत्ता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। तर प्राचार्य संजय अस्वले, नगरसेवक विशाल कानेकर, प्राचार्य इंगळे, प्राध्यापक देवरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। आश्लेष भैया मोरे यांच्या वाढदिवसाचा आनंद फक्त केक कापून साजरा न करता त्यांनी तो समाजासाठी समर्पित केलाय। आज या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमरगा तालुक्यातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतलाय। तरुणांना नोकरीची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे आणि भैयांनी नेहमीच तरुणांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पुढे जाण्याची ताकद दिली आहे, असे मत नगरसेवक विशाल कानेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी समर्पित करण्याचं त्यांनी अगोदरपासून ठरवलेलं आहे। त्यानिमित्तानं आपण दरवर्षी वाढदिवसानिमित्त नोकरी मेळावा भरवतो। त्यानिमित्तानं आपण विद्यार्थी असो किंवा बाहेरचे विद्यार्थी असतील, युवक असतील, त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देतो। त्याच्यानंतर आपण उमरगा फेस्टिवल घेतो, जे की कलागुणांना वाव द्यावं म्हणून ते सुद्धा आपण करत आहोत। परत आत्महत्याग्रस्तांना मदत करतो, दुकानांना मदत करतो, शिलाई मशीन असतो, अन्नदान वाटप असतो, शेतकरी असतो, अशा अनेक आहेत की आपण दरवर्षी किंवा वाढदिवसच म्हणून नाही की आपण 12 महिने हे काम आपलं चालू असतंय। आश्लेष भैया यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक तरुणांच्या आयुष्यात आज आशेचा किरण निर्माण झालाय, असे मत प्राचार्य संजय अस्वले यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले। आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष भैया मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी मार्च महिन्यामध्ये रोजगार मेळावा आयोजित करतो आणि या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक जे आमच्या एमआयडीसीमधली युनिट असतील किंवा आजूबाजूची युनिट असतील त्यांची रिक्वायरमेंट आमची टीम जाऊन घेते, त्याचबरोबर बाहेरच्या युनिटची रिक्वायरमेंट घेते आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व त्या युनिटची एकत्रित करून जाहिरात देतो आणि मुलांना या ठिकाणी रोजगार मेळाव्याला आमंत्रित करत असतो। आणि या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ 150-200 मुलं तरी दरवर्षी म्हणजे 2 रोजगार मेळावे होतात, त्यामध्ये पहिले एका मेळाव्यामध्येच मिनिमम 150 ते 200 मुलं हे रोजगारामध्ये ह्या मेळाव्यामध्ये आपल्याला नोकरी मिळवून घेतात। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागातील जे तरुण जे रोजगाराच्या शोधासाठी पुणे मुंबईला जातात त्यांची जी धडपड आहे किंवा तिथं जाणं, अप्रोच होणं, मग ओळख नसते, पण इथं त्यांना आम्ही उद्योजक आणि कंपन्या आणि हे बेरोजगार आपले सुशिक्षित बेरोजगार यांना एकत्र आणण्याचं आम्ही काम करतो। त्यातून जे रोजगार मेळावा आयोजित केलेत याचं कितपत महत्व आहे असं वाटतं तुम्हाला? आता आमच्याकडं आज या रोजगार मेळाव्याचं जर पाहिलं तर आमच्याकडे जवळजवळ 700 जागा विकंट आहेत आणि रोजगार मेळाव्याला जर उपस्थिती पाहिली तर रोजगार त्यासाठी असणारे 250-300 पण पुढे नाही आहेत। मग रोजगार आहेत पण नोकरी नाही, नोकऱ्या आहेत पण योग नाही, अशी उलट परिस्थिती आहे असं माझं मत आहे। म्हणून रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत पण युवकांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि तर खऱ्या अर्थानं मग युवक चांगल्या मार्गाला, विधायक मार्गाला। दरम्यान कार्यक्रमात उपस्थित कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त दत्ता चव्हाण यांच्याशी वाढती बेरोजगारी यावर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी। रोजगार मेळावा या रोजगार मेळावा किती महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये, काय सांगाल आपण? नक्कीच सर, रोजगार मेळावा महत्त्वाचा आहे.
कारण की दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि आता आपण म्हणतो की भारत देश हा युवकांचा देश आहे, परंतु आपला युवक जो आहे तो भरकटत चाललेला आहे. म्हणजे विशेषतः मोबाईलचा वापर, मोबाईल म्हणजे सोशल मीडियाचा वापर, म्हणजे मोबाईल ही तर खरं क्रांती आहे आपल्यासाठी, म्हणजे आजच्या जगासाठी क्रांती आहे, आजच्या जनरेशनसाठी. परंतु त्याचा वापर कसा होतोय, म्हणजे त्याचा दुरुपयोग होतोय. आणि विद्यार्थ्यांमध्ये किंवा युवकांमध्ये रोजगार पाहिजे की त्याच्याबद्दल हेच नाहीये. म्हणजे आज जेव्हा बघतो आपण की आता 700-750 जागा आहेत, आता व्हॅकन्सी आहेत इथं, आणि उपस्थिती जवळपास 300-350 विद्यार्थ्यांची आहे. तर जी आपण मानसिकता बघतो विद्यार्थ्यांची, म्हणतात की रोजगार नाहीये, परंतु आता इथं असताना पण विद्यार्थी कमी दिसत आहेत आपल्याला. म्हणजे त्यामध्ये काम करण्याची जी इच्छा आहे, ती इच्छा आहे का नाही विद्यार्थ्यांमध्ये, ते बघितलं पाहिजे आपण. काय वाटतं तुम्हाला याच्या पाठीमागे काय कारण, रिझन काय असं वाटतं? रिझन एकतर घरची परिस्थिती कशी आहे, घरचे आई वडील, त्यांचा कसा प्रभाव आहे विद्यार्थ्यांवर ते आहे. आणि मग विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता एक मला अशी कमी वाटते. म्हणजे त्यांना लोकल लेवलला कामं पाहिजेत. मग सुरुवात थोड्याफार कमी पगारानं जरी होत असेल तर विद्यार्थ्यांना केली पाहिजे ती, आणि नंतर एकदा एक्सपिरियन्स आला की मग त्यांना चांगला पगार भेटू शकतो. सर, तुम्हाला आवर्जून विचारू इच्छितो की आपलं जे काही जिल्हा प्रशासन आहे रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न करत असतं? सर, रोजगार निर्मिती जिल्हा कौशल्य विकास केंद्र जे आहे धाराशिवचं, तर ते ज्या स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतात, तर त्या स्किल, जसं की आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल किंवा आपली प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना असेल, तर त्या कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत जे स्किल सेंटर्स असतात जिल्ह्यामध्ये, तर त्या स्किल सेंटर्स थ्रू स्किल डेव्हलपमेंटचं काम करतं जिल्हा कौशल्य विकास केंद्र. आणि त्या स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट दिला जातो आणि ऑन जॉब ट्रेनिंगची एक सुविधा असते त्यांना. आणि त्यांच्यानंतर रोजगार मेळावे पण आयोजित केले जातात केंद्रामार्फत. मग वर्षामध्ये साधारणतः 16 रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तर त्या रोजगार मेळाव्यामध्ये जे स्किल्ड वर्कफोर्स जो तयार केलेला आहे ऑलरेडी, स्किल डेव्हलपमेंट ज्यांचं केलंय, ते स्किल डेव्हलप झालेले विद्यार्थीच त्या रोजगार मेळाव्यासाठी जर आले, तर ज्या कंपनीला त्या पर्टिक्युलर स्किल सेटचा जो एखादा विद्यार्थी पाहिजे, तर तो त्या विद्यार्थी त्यांना तो भेटून जातो इथल्या इथे. म्हणून असं ड्युएल बेनिफिट होतो त्याचा. स्किल डेव्हलपमेंट केलं जातं आणि स्किल डेव्हलपमेंट केलेल्या विद्यार्थ्यांनाच इकडे रोजगारामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जातं. त्यामुळे ही एक महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाचं जे उपक्रम आहे तो खूप चांगल्या प्रकारे होतोय. ऑन एन ॲव्हरेज जे काही महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र सरकार असो, वर्षाला किती रोजगार उपलब्ध होतात अंदाजे? सर, असा एक्झॅक्ट आकडा नाही माझ्याकडे. कारण प्रत्येक वेळी कसं युवा वर्गातून म्हणा किंवा पालक वर्गातून रोष सरकारवर येतो की बेरोजगारी वाढत चालली. हो, बेरोजगारी वाढत चालले. विचार असा होतो की म्हणजे शासनामध्ये किती रोजगार आहेत त्याचा विचार जास्त केला जातो लोकांमार्फत, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण रोजगार निर्मिती होत असते. मग त्या आपण योग्य स्किल सेट्स आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन करून एखादा रोजगार भेटेल याची शक्यता थोडीशी कमी असते. पण आपण जर एखादा स्किल घेतलं समजा, तर सीसीटीव्ही रिपेअरिंगचं किंवा एसी रिपेअरिंगचं असेल, किंवा मग कुठलं टेलरिंगचं आहे, किंवा आता जे मॉडर्न आहे डिजिटल टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे, तर त्याचं जे स्किल सेट्स घेतले आणि जर आपण त्या कंपन्यामध्ये जर आपण अप्लाय केलं तर त्यांना रोजगार भेटू शकतो. सर, आपण जे बोललात आता म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आपण करतो विद्यार्थ्यांमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये, ते केल्यानंतर स्किल अचीव केल्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये किंवा विद्यार्थिनीमध्ये स्किल आलेली आहे, मग तो स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी बीज भांडवलच्या काही आवश्यकता असते नक्कीच. मग त्यावेळेला त्या खऱ्या अर्थानं अडचणी येतात सर बऱ्याच हो ठिकाणी. सर, पण बँका सपोर्टिव्ह नसतात. हो, तुमचं बरोबर आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने म्हणा किंवा केंद्र शासनाने त्याची पण सुविधा केलेली आहे. जर एखाद्या कॅन्डिडेटला जर स्वयंरोजगार किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी काही करायचं असेल तर खूप साऱ्या योजना आहेत. जसं की आपलं PM मुद्रा योजना आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लोन भेटलं. सर, ह्या योजना फक्त कागदावर आहे सर, प्रत्यक्षात बँकेत खूप अडचणी येतात. अडचणी येतात, येत नाही असं नाहीये, परंतु त्यामध्ये योग्य प्रकारे तुम्ही सगळा पाठपुरावा केला तर ते भेटू शकतं. आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, त्या महामंडळामार्फत जे आपण लोन वाटले जातात ते झालं, किंवा मग स्टेप अप हे स्टँड अप इंडिया योजना आहे, तर या योजनांमार्फत पण लोन सुविधा दिल्या जातात.
तर त्या योग्य पाठपुरावा आणि आपलं सगळं कागदपत्र रेडी असतील तर लोन भेटतं सर, असं नाही भेटत असं. मुलींचा उत्साह, स्वावलंबी बनण्याची तीव्र इच्छा, त्यांच्यातील धडपड पाहता प्रत्येक क्षेत्रात मुलीच प्रगतीपथावर असणार असे मत प्राध्यापक विष्णू शिंदे आणि प्राध्यापिका MS निर्मळे यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले. जीवनामध्ये सुद्धा आमच्या वर्गामध्ये कॉलेजमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आजकाल मुली कुण्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. मुली ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहेत. तसेच आजच्या दिवशी आश्लेष भैया मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा जो रोजगार मेळावा ठेवण्यात आलेला आहे, त्या रोजगार मेळाव्याला सुद्धा इंटरव्ह्यूसाठी प्रत्येक कंपनीच्या मुलाखतीसाठी भरपूर मुलींची उपस्थिती लाभली आहे. मामा, मला काय विचारायचं आहे, आपल्या तालुक्यातल्या मुलांना झालंय तरी काय? नाही, असं हा काही प्रश्न नाही. मुलं नक्की पण पडतो. आहेत, पण मुलं हे दररोज बाहेर आता कामावरती गेलेले आहेत, पण मुली शिक्षणामध्ये जास्त प्रमाणात आहेत. मुलींची टक्केवारी सुद्धा मुलांपेक्षा जास्त प्रमाणात मुलींची टक्केवारी आहे. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलीच या दररोज कॉलेजला जास्त प्रमाणात येत आहेत. आम्ही दररोज वर्गामध्ये कॉलेजमध्ये बघत असतो, मुलींची संख्या जास्त आहे. प्रमाणे याही वर्षी आशिषभाई मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा रोजगार मेळावा उभा केलेला म्हणजे आयोजित केलेला आहे. तर दरवर्षी मुली म्हणजे मॅडम, या रोजगार मेळाव्यामध्ये मुलापेक्षा मुलींची संख्या जास्त दिसून असेल, मला अनुभवाला आलं. हे काय रहस्य काय याच्या पाठीमागे? आता जर बघितलं तर आमच्या कॉलेजमध्ये मुलं आणि मुली जर बघितल्या, मुलींची संख्या मुलाच्या थोडीफार कमी असली तरी सुद्धा प्रेझेंटीमध्ये मुलींचीच इतकं प्रेझेंटी दररोज असते. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठेही जर बघितलं तर मुलींचं इतकं उत्साह असतो आणि आम्ही मुलींना घेऊनच काम करतो वगैरे. आता आमचा जर बघितलं बायोलॉजी हा जो ग्रुप आहे त्यामध्ये मुलंही तितकेच आहेत, पण मुलींची एवढी उत्कृष्ट म्हणजे प्रेझेंट इतकी चांगली असते आणि त्यामुळे यांना म्हणजे काही असेल तर इतका उत्साह मुलापेक्षा सुद्धा जास्त आहे. मला एक मुलींची काही चर्चा केल्यानंतर मुलाखती घेत असताना मुली सहज असं बोलून गेले की मला स्वावलंबी बनायचं आहे, माझ्या आईवडिलांना आधार बनायचा आहे. ही भावना मुलामध्ये का दिसून येत नाही? आता म्हणजे पूर्वी काय होतं की मुलाकडून ही अपेक्षा करायचं समाज वगैरे, पण आता मुली हे समजून घेऊ लागले आहेत आणि मुली आता वाचू लागलेल्या आहेत, बघू लागलेल्या आहेत आणि त्यांना जर आपण शिकलो तर ऑपॉर्च्युनिटी कशी मिळते आणि त्या जमिनी म्हणजे ग्रास लेवल पासून त्यांनी विचार करतात मुलापेक्षा सुद्धा. आणि त्या म्हणजे आपल्या जो आहे पायाभूत जे आहेत याला धरून असल्यामुळे यांना वाटतं की आपण काहीतरी करावं, आपल्या म्हणजे आपण बोज नाहीये, आपण ही काहीतरी मदत करावं असं मुलींना वाटतं आणि त्याच्यामुळे मुली खूप चांगल्या पद्धतीने या ह्याच्यामध्ये भाग घेतात. या मेळाव्यात आलेल्या मुली काय म्हणाल्यात पाहूयात. कितवीला तू? BSc थर्ड इयर. का नाव? सौंदर्य नेताजी पवार. अच्छा, कंपनीला कुठल्या कंपनीला तू मुलाखत दिलीस? अजून तर दिले नाही, आत्ता देत आहे. काय बनायचं आहे विषय? असं या इंडिपेंडेंट बनायचं आहे, अच्छा, स्वतः सगळं करू शकते असं बनायचं आहे. मम्मी पप्पांना सगळ्या त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, सगळी इच्छा पूर्ण करायची. नोकरी लागल अपेक्षा जी आहे तुझ्या, त्याबद्दल तुझा आत्मविश्वास आहे? हो आहे. नक्की? हो लागेल. तुझं नाव काय? बेंडगे प्रतीक्षा प्रताप. बरं, तुझी झाली का मुलाखत? नाही अजून दिलं. बरं, हे नोकरी करण्याची जी तुझ्यामध्ये इच्छा आहे किंवा जिद्द आहे ही कशी निर्माण झाली? जसं आता माझा भैया इंजिनिअरिंगला आहे, तो स्वतः कमावतो. घरातली फायनान्शियल कंडिशन तर चांगली आहे, पण घरातली फायनान्शियल कंडिशन चांगली आहे म्हणून मी म्हणजे त्यांच्यावर डिपेंड न राहता स्वतः इंडिपेंडेंट होऊ शकते. कारण त्यांनी इथपर्यंत मला शिकवलं. आता मी BSc थर्ड इयर फायनल इयरमध्ये आहे. तर आता परवाच एक मॅथमॅटिक्स सेमिनार झालं, त्याच्यात मला फर्स्ट प्राइज भेटलं. तर माझ्यात कॉन्फिडन्स आहे, मी करू शकते, सगळं पॉसिबल आहे, प्रयत्न केलं तर. ऑल द बेस्ट. थँक्यू. आपलं नाव काय? हसीना युसुफ. हसीना युसुफ. अच्छा, कोणत्या वर्गात? थर्ड इयर कम्प्लीट आहे सर, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे? हां पूर्ण झालं. ह्याच महाविद्यालयामध्ये? हां सर. बरं, ज्या महाविद्यालयामध्ये आपण शिकलो त्याच महाविद्यालयामध्ये आज रोजगार निर्मिती मेळावा भरवण्यात आलेला आहे, कसं वाटतं? चांगलं वाटतं सर. त्यासाठी आता जॉब तर भेटल नाही सर, त्यासाठी चांगलं. आता तुमची मुलाखत झाली का? नाही सर. बरं, काय वाटतं, नोकरी भेटणार हो सर. आहे? आत्मविश्वास? हो सर भेटते. आपलं नाव काय? कितवीला आहे? BA फर्स्ट इयर. BA फर्स्ट इयर. अच्छा, म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये रोजगार मेळावा भरवण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय वाटतं? जॉब
बरं नोकरी भेटेल वाटतं? हा? आहे का आत्मविश्वास? काय ना? मालन अच्छा, कसं वाटतं तुला? तुझा अनुभव सांग. चांगलं वाटतं. 100% अनुराधा दयानंद. बरं किती वेळा तू BSc सेकंड इयर. नोकरीसाठी अप्लाय करतेस? मुलाखत देते? हो. बरं. खरंच नोकरीची म्हणजे आवश्यकता आहे सेकंड इयरमध्ये शिकत असताना? हो. तुला वाटतं नोकरी भेटेल? आता इंटरव्ह्यू झाल्यावर काय आत्मविश्वास नोकरी मिळेल? प्रयत्न तर करायचा. तुझं नाव काय? प्रीती राम जोंबे. बरं, आपल्या ज्या महाविद्यालयाबद्दल आपण शिकत आहोत त्याच महाविद्यालयामध्ये रोजगार मेळावा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. कसं वाटतं तुला? खूप चांगलं वाटतंय. म्हणजे अनुभव तरी भेटेल, नोकरी लागेल का नाही, एक्सपिरियन्स भेटेल. तुम्हाला कसं वाटतं? मला खूप चांगलं वाटत आहे, कारण की शिक्षणासोबत नोकरीची सुद्धा संधी भेटलेली आहे. पार्ट टाइम जॉब सुद्धा उपलब्ध आहेत, कॉलेजच्या सोबत जॉब पण करता येईल. ओके, नक्की. काय नाव तुझं? माझं तरन्नुम शेख. अच्छा, कोणत्या क्लासमध्ये? आम्ही BSc सेकंड इयर. सेकंड इयर. ताई तुझं नाव? प्रिया राजेंद्र कोळी आहे. बरं. आणि मी इथं नोकरीसाठी आले आहे. अनुभव भेटावा म्हणून आले आहे. कॉन्फिडन्स तर आहे. म्हणजे शिकता शिकता नोकरी करत अनुभव. पार्ट टाइम जॉब. काय स्वप्न काय तुझं, काय बनायचं? स्वप्न माझं पुढे जायचं आहे, मम्मी पप्पाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आई वडिलांचं स्वप्न मोठं करायचं आहे. आम्हाला आत्मनिर्भर बनायचंय, आई वडिलांचा आधार व्हायचंय, म्हणून आम्ही नोकरीसाठी पुढे येत आहोत, असे मत प्रत्येक मुलींनी मांडले. एकीकडे नोकरीसाठी उत्साहाने पुढे येणाऱ्या मुली, तर दुसरीकडे अनेक मुलांमध्ये उदासीनता आणि कमी प्रतिसाद दिसून आला. रोजगाराच्या संधी उपलब्ध असतानाही तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे, असा संदेश या मेळाव्यातून समोर येताना दिसला. रोजगाराच्या संधी दारात येऊन उभ्या असताना तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. उमरगा येथील या रोजगार मेळाव्याने मात्र मुलींचा वाढता आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेची जिद्द अधोरेखित केली आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.